नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. या व्हिडिओमध्ये थंबनेलवर तुम्ही बघितलाच असताना या व्हिडिओमध्ये मी पिक्सल लॅब ॲपवरती थंबनेल बनवायला शिकवणार आहे मित्रांनो. तर हा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग आणि खूप महत्त्वाचा होणार आहे, कारण की थंबनेल एवढा इम्पॉर्टंट असतो एका व्हिडिओसाठी की जर थंबनेलच तुमचा व्यवस्थित नसेल तर व्हिडिओ कितीही चांगला बनवा, त्याच्यावर तुम्ही क्लिक म्हणजे जास्त व्ह्यूज भेटणार नाहीत, त्याच्यावर क्लिक थ्रू रेट म्हणजे CTR जास्त वाढणार नाही. CTR वाढवण्यासाठी थंबनेल सगळ्यात महत्त्वाचा असतो मित्रांनो. तर तुम्हाला थंबनेल बनवण्यासाठी शिकवणार आहे मी, पूर्ण मराठीमध्ये शिकवणार आहे मित्रांनो. तर मराठीमध्ये खूप व्हिडिओ कमी आहेत. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. तर चला डायरेक्ट स्क्रीनवरती जाऊन मी तुम्हाला सर्व माहिती डीपमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की वॉच करा, थोडासा व्हिडिओ मोठा होणार आहे. 10 मिनिट व्हिडिओला द्या मित्रांनो. 10 मिनिट जर व्हिडिओला दिलं तर सोप्या पद्धतीमध्ये आणि फ्रीमध्ये थंबनेल बनवण्याची मी पूर्ण टिप देणार आहे, कारण की माझे तुम्ही थंबनेल बघितलाच असताना पहिल्यांदा स्टार्टिंगला, तसंच मी तेच थंबनेल मी पहिल्यांदा बनवून दाखवणार आहे तुम्हाला, आणि मग त्याच्यानंतरच ते तसं कसं बनवायचं काय नाही पूर्ण डिटेल माहिती देणार आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत वॉच करा. चला तर मग जाऊया आपल्या फोनच्या स्क्रीनवर. सगळ्यात पहिल्यांदा तुमच्या मोबाईलमध्ये पिक्सल लॅब ॲप डाउनलोड करायचं आहे आणि त्याला ओपन करायचं आहे मित्रांनो. असा काहीतरी इंटरफेस येईल. त्याच्यानंतर आपल्याला वरी 3 डॉट वरती टच करून इमेज साईज वरती टच करून आपल्याला यूट्यूब थंबनेलची साईज चूज करायची आहे. त्याच्यावरती टच करून हे बघा थंबनेल साईज येईल 1280x720. तर त्याला ओके करायचे मित्रांनो. असं काहीतरी इंटरफेस येईल. त्याच्यानंतर कलरवरती जाऊन आपल्याला कलर चेंज करायचे आहेत त्याच्यावर. हे बघू शकता, आपण कोणत्या पण पद्धतीत करू शकतो. तिथं खाली भरपूर असे ऑप्शन दिलेले आहेत. जर तुमच्याकडं बनवायचं असेल तर त्याला आपण एडिट पण करू शकतो. त्या प्लसवरच्या आयकॉनवर टच करून इथं काहीतरी आपण थोडं चेंज करू शकतो त्याला. हे बघा मी करतोय चेंज असं. त्याच्यानंतर असा काहीतरी इंटरफेस येईल मित्रांनो. त्याच्यानंतर आपल्याला पहिल्यांदा टेक्स्ट वगैरे ऍड करायचे. तर ए ऑप्शन असते इथं खाली दिसते तुम्हाला, त्याच्यावरती जायचंय आणि टेक्स्टवरती टच करून इथं टेक्स्ट वगैरे येईल त्याच्यावर. आपल्याला त्याच्यानंतर मित्रांनो टेक्स्ट वगैरे ऍड करायचे. माझ्यापाशी पहिलंच तिथं कॉपी केलेला होता, मी इथं पेस्ट करतोय ते. तुम्ही पण काही जर असेल तुमच्यापाशी कॉपी पेस्ट, नाही तर तुम्ही जर काहीतरी टायपिंग करू शकता इथे मित्रांनो. तर मी असं काहीतरी इथं थंबनेल बनवण्यासाठी म्हणजे काहीतरी तसा काहीतरी एक म्हणजे असं थंबनेल बनवते तुमच्यासाठी. ह्याच व्हिडिओचं थंबनेल मी बनवून दाखवते मित्रांनो. हे बघू शकता तुम्ही. तर आपल्याला इथं ऍड करायची, तसं त्याला जर अजून साईज वाढवायची असेल तर साईज पण वाढू शकता. तिथं साईजचा ऑप्शन असेल त्याच्यावरती टच करून. नंतर स्टाईल पण बदलायची येते, म्हणजे ह्याच्यामध्ये आपल्याला दुसऱ्या कोणत्या पद्धतीमध्ये जर दाखवायचं असेल तर हे बघू शकता. इथं ॲपचे प्रश्न आहेत मित्रांनो. जर तुमच्यापेक्षा असतील काय तर ह्याच्यामध्ये ऍड पण करू शकता तुम्ही. ॲपमधलेच वापरतोय मी, कारण की समजून सांगण्यासाठी तुम्हाला ह्याच्यानं बनवून दाखवणार आहे मित्रांनो. त्याच्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये चेंज पण करू शकतो. हे बघा इकडं पण ऑप्शन आहेत भरपूर. मी इथं थोडंफार हे घेतो. हे बघू शकता तुम्ही, थोडंफार अट्रॅक्टिव्ह दिसेल तुम्हाला. जर जे कोणतं आवडेल ते पण तुम्ही घेऊ शकता. ह्याच्यानंतर आपला कलर पण चेंज करता येतो मित्रांनो. कलरवरती जायचं आहे आणि तो कलर पण चेंज करता येतोय. बघा कलर चेंज करतोय, जो तुम्हाला आवडेल तो ठेवायचा आहे. हे बघू शकता तुम्ही, भरपूर कलर आहेत खाली. हे बघू शकता. मी एक चूज करतो मित्रांनो, हा चूज केलेला आहे. ह्याच्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये काही एडिटिंग करायची असली तर आपण स्ट्रोकवरती जाऊन ह्याला आपण ह्याचं थोडं अट्रॅक्टिव्ह बनवू शकतो. हे बघू शकता तुम्ही, मी काळ्या कलरचं वापरणार आहे. पांढरे ते वेगळं जरा, पण आपल्याला काळ्या कलरचं वापरायचं आहे मित्रांनो. हे बघू शकता तुम्ही, असं काहीतरी दिसेल. एक नंबर आहे मित्रांनो, भरपूर कलर आहे. तुम्हाला जे आवडेल ते ठेवू शकता इथं. हे बघू शकता तुम्ही, असं काहीतरी ठेवलेलं आहे इथं. आणि त्याच्यानंतर मित्रांनो आपल्याला इथं महागला आपल्याला जर शॅडो जर टाकायची असेल त्याच्यामध्ये नावाच्या पाठीमागं, त्याच्यावर टच करू शकता. हे बघू शकता, जेवढं कमी जास्त करेल तेवढं जास्त वाढते पाठीमागं. त्याच्यानंतर मित्रांनो जर दुसरी काही एडिटिंग करायची असली तर हे पण बघू शकता तुम्ही, थोडंफार अट्रॅक्टिव्ह बनवण्यासाठी. ह्याचा काही तेवढा यूज नाही मित्रांनो, पण एक आहे ऑप्शनमध्ये, मी पण थोडंफार वापरतो त्याला. हे बघू शकता तुम्ही, आता किती मस्त अट्रॅक्टिव्ह दिसते. फास्ट फॉरवर्ड करून मित्रांनो काही दुसरे मी ऍड करतोय मध्ये, म्हणजे थोडंफार मला ऍड करायचे दुसरे काही टेक्स्ट वगैरे ती कॉपी वगैरे करून घेतो फास्ट मध्ये थोडंसं ऍड करून दाखवतो तुम्हाला.
याच्यानंतर जर काही तुम्हाला याच्यामध्ये फोटो वगैरे ऍड करायचे असले तर इम्पोर्ट वरती टच करायचे आणि आपला फोटो वगैरे चूज करायचे. मला पिक्सेल लॅबचा लोगो इथं टाकायचा आहे मित्रांनो, तर मी तो यूज केलेला आहे. माझ्यापाशी पहिलेच डाउनलोड होता, हे बघू शकता तुम्ही. आणि इथं आपल्या जर साईज वरती टच करायचे तिथं लावायचे मित्रांनो, पद्धतशीर लावून घ्यायचे त्याला. त्याच्यानंतर मित्रांनो त्याला काही डिझाईन वगैरे करायची असेल तर पहिले सारखं मी जे सांगितलं तुम्हाला शॅडो वगैरे त्याच्यात ऍड करू शकता आपण. मी करून दाखवतो तुम्हाला. हे बघू शकता तुम्ही. आपल्याला थोडंफार तिथं जर कलर ग्रेडिंग करायची असली तर तिथं कलर ग्रेडिंग पण करू शकतो आपण. काहीतरी थोडंफार काही जरी चेंज करायचं असेल तर चेंज पण करू शकतो. प्लस मायनस हे बघू शकता तुम्ही. वाढवलं तर जास्त होतं, कमी केलं तर कमी होतं मित्रांनो त्याच्यामध्ये. हे बघू शकता तुम्ही. त्याच्यानंतर आपल्याला स्टॉकवरती टच करायचं आहे आणि जर मागं जर थोडं अट्रॅक्टिव्ह बनवायचं असलं तर त्याला आपण बनवू शकतो. मी लाल कलरचा वापरतो मध्ये आणि थोडंफार 6 mm करतो, जास्त पण व्यवस्थित दिसणार नाही मित्रांनो. त्याच्यानंतर आपल्याला शॅडो वगैरे ऍड करायचे मध्ये. शॅडो आपल्याला ब्लॅक जास्त करून तर ब्लॅकच वापरत जावा मित्रांनो. मी तर प्रत्येक व्हिडिओमध्ये ब्लॅकच वापरतो. हे बघू शकता तुम्ही किती मस्त दिसते आता. त्याच्यानंतर मित्रांनो थोडंफार आपल्याला शॅडो इकडं तिकडं काही जरी करायचे असेल तर ते पण करू शकता तिथून आपण. तुम्ही यूज करा, यूज केल्यानंतर समजेल तुम्हाला. असं मोबाईलमध्ये बघून समजणार नाही मित्रांनो. हे व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही एखादी 2 थंबनेल ऍड करून बघा, यूज करून बघा, तरच तुम्हाला समजेल मित्रांनो सगळं महत्व. असंच जर फक्त व्हिडिओ बघत चालला तर ते समजणार नाही. तुम्ही 1-2 वेळेस करून बघा. तर हे सोपं आहे मित्रांनो, जास्त अवघड नाही. जर आपल्याला कोणता टेक्स्ट जर चुकीचा आला असेल तर त्याच्यावर आपण टच करून वरी कॅन्सल पण करू शकतो. हे बघा तुम्ही डिलीटचं ऑप्शन आहे, तर डिलीट पण करू शकतो. ते डिलीट झाला बघा. त्याच्यानंतर आपल्याला जर काही ह्याच्यामध्ये काही दुसरं काही ऍड करायचं असेल तर ते पण करू शकतो. मी तुम्हाला थंबनेल ऍड करून दाखवतो. हे बघू शकता तुम्ही. थोडंफार त्याला साईज वगैरे व्यवस्थित करतोय तिथं बरोबर, म्हणजे फिट बसवतोय. त्याच्यानंतर आपल्याला इम्पोर्ट वरती टच करायचं आणि एक फोटो तुमच्यापाशी डाउनलोड असला तर फोटो पण तो घ्यायचा आहे. हे माझ्यापाशी थंबनेल पहिलं बनवलेलं होतं, ह्याच ॲपमध्ये बनवलेलं आहे मी. तर मी ते थंबनेल ऍड करतोय मध्ये. हे बघू शकता तुम्ही. असं ऍड करायचं मित्रांनो. जर थंबनेल व्यवस्थित आपल्याला जर तिथं बसत नसेल मित्रांनो, जर त्या फोटोवर जाते लोगोवर, ते बघू शकता तुम्ही. जर लोगोवर जात असेल तर त्याला आपण पाठीमागं पण करू शकतो. त्याच्यावरती टच करायचं, वरी लेअरवरती टच करून त्याला सगळ्यात खाली घ्यायचंय मित्रांनो. तर ते फोटोच्या पाठीमागं जाईन. हे बघू शकता तुम्ही पाठीमागं गेलेलं आहे, किती अट्रॅक्टिव्ह वगैरे दिसतंय ते. त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये पण काही कलर ग्रेडिंग काही करायची असली तर ते पण करू शकता मित्रांनो. हे बघू शकता सगळे ऑप्शन सर्व ऑप्शन खाली आहेत मित्रांनो. सोपं आहे यूज, फक्त सोपं आहे. फक्त तुम्ही डाउनलोड करून बघा एक वेळेस. मी सगळे माझे थंबनेल ह्याच ॲपमधून डाउनलोड करून म्हणजे बनवतो. प्रत्येक माझे जे फोटो जे दिसत आहेत तुम्हाला माझ्या चॅनलवरती, जे माझ्या चॅनलवरती मी बनवलेले आहेत ते ह्याच ॲपवरती बनवलेले आहेत मित्रांनो थंबनेल. हे बघू शकता सगळ्यात सोपं आणि 10 मिनिटांमध्ये होणार आहे मित्रांनो. तुम्ही बघू शकता. तर आपलं थंबनेल बनवून तर रेडी झालेलं आहे मित्रांनो. थोडं फास्ट फॉरवर्ड केलं होतं, थोडा जास्त मोठा व्हिडिओ बनेल म्हणून. आपल्याला तिथं वर टच करायचे, सेव्ह वरती, सेव्ह इमेज वरती टच करायचे. त्याच्यानंतर कस्टम वरती टच करून तुम्हाला काही पण तुम्ही क्वालिटी चेंज करू शकता त्याच्यामध्ये. मी व्हेरी हाय वर टच करतो, अल्ट्रा मध्ये करू नका मित्रांनो, अल्ट्रा मध्ये थोडंफार फाटतं. तर तुम्ही बघितलं असाल मित्रांनो कसं थंबनेल बनवायचं आणि किती सोपं आहे थंबनेल बनवायचं.
जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि चला तर भेटूया उद्याच्या व्हिडिओ.